महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीर्थं सगुणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीर्थं कृतं सद्गुरु तं नमामि। ज्यांच्या कृपेने मज लाभ झाला जन्मांतरीचा जडभार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला। ऐसा जाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। अभय माझ्या हृदयात आहे ज्याने ते माझे मज हित केले। ऐसा जाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरूला। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू। अज्ञानांधकारे विषयांच्या वासना भारी अंतकरणी प्रकाश करू। रूपतयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू। मन ये दुर्बल असे चित्त ते चंचल दिसे त्यासी करू निर्विकारू। रूपतयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू। कर्म करोनी कर्मातीत ध्येयासोनी देहातीत। ज्ञान पिऊनी ध्यान धरू रूपतयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू। सोहम भाव सागरू उतरोनी पैल पारू। सद्गुरुचे चरण हृदय स्मरू रूपतयाचे आम्ही स्मरू। श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू। श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। मुक्ताबाई महाराज की जय। सब संतन की जय। ते ज्ञान जै समूळ तुटे ते ज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसिरे फिटे। मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे एक ईश्वरू एको अकर्ता। ऐसे मानले तरी चित्ता तरी तेच मी हे स्वभावता आधीचे आहे। ऐसेनी विवेक उदय चित्ती तयासी भेद कैचा त्रिजगती। देखे आपुल्या प्रत्येकी जगत मुक्त जैसे पूर्व दिशेच्या रावडी। उदयासी सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तिचे काळी काळीमा नाही। आज या तुमच्या पावन भूमीमध्ये मुक्ताबाई मंदिर आणि या ठिकाणी हा छोटासा प्रवचनाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहता बारीक जर विचार केला सर्व गोष्टी विचाराशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही। रोज तुम्ही घराच्या बाहेर पडता विचार करून बाहेर पडता का मोगून बाहेर पडतात? प्रत्येक गोष्टीचा विचार करतात।
आणि साधू संत सुद्धा आपल्याला विचारच करायला शिकवतात. फक्त काय विचार करायला पाहिजे आणि काय विचार करायला नाही पाहिजे या गोष्टीचा मात्र साधू संत उलगडा करून सांगतात. पहिला प्रश्न बारीक विचार करा. परमार्थ सर्वच करतात, परमार्थ माळकरीच करतात असं नाही. म्हणजे देवाला सर्वच मानतात, पण ओळखून मानायचा का न ओळखतात देव करायचा. तुमच्याकडे मुली नांदायला पाठवतात, लग्न झाल्यावर पाठवता का अगोदर पाठवता? कशासाठी सांगतो मी? जेव्हा तुम्हाला देवदेव करायचा आहे, ज्या देवाला भजायचे आहे त्या देवाची ओळख असावी का नसावी? पहिला प्रश्न. तुकाराम महाराज सांगतात, आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे भजावे. म्हणजे अगोदर लग्न करायचं नंतर मग तुम्हाला नांदायला पाठवायचं. तसं याही ठिकाणी देवदेव बाबा बाबा एवढा होत आला देवदेव करायला सांगणाऱ्यांना बी आमच्या सारख्या आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा. परंतु सांगणारा कशासाठी सांगतो आणि ऐकणारा कशासाठी ऐकतो हा जर मेळ बसला नाही, इथं सांगणारा आणि ऐकणारा यांचा दुवा निर्माण व्हायला पाहिजे. जोपर्यंत अर्जुनाला भगवंत युद्ध करायला सांगत होता आणि अर्जुन मानायला तयार न होता, वास्तविक पाहता त्यांच्या पुढे युद्धाचा प्रसंग होता आणि युद्धाच्या ठिकाणी याच्या अगोदर भगवंत निवांत झोपलेला होता. भगवंत हे निवांत झोपले होते आणि पहिले ते काय असेल तर ज्यावेळेस वाद झाला, भावाभावांचा वाद झाला. वाद कशावरून होतो? देण्या घेण्यावरून वाद होतो. वाद जो होतो तुमचा आपला व्यवहारामध्ये देणे घेण्यावरून वाद होतो. साधा बहिणीला जर भारी साडी घेतली तर भाऊजाईला राग येतो. भाऊजाईला भारी घेतली, बहिणीला हलकी घेतली तर बहिणीला राग येतो. सर्व जे काय आहेत वादाचे प्रश्न जर असेल ते सर्व वादाचे प्रश्न देण्या घेण्यावरून होत असतात. तसं याही ठिकाणी बारीक जर विचार जर केला तर युद्धाचा जो प्रसंग होता, वास्तविक पाहता धृतराष्ट्र मोठा असल्यामुळे त्या गादीवर धृतराष्ट्र बसला आणि पांडवांना मात्र ज्यावेळेस वाटणी करायची पाळी आली तर त्यावेळेस वाटणी भावाभावांची सारखी व्हावी कमी जास्त व्हावी, सारखी व्हायला पाहिजे. त्याच्यावर वाद झाला. सारखे ते जाऊ द्या, ते 5 गाव मागत होते तरी देत नव्हते. कौरव 5 गाव तरी देत नव्हते. हो, इतिहास तुम्हाला माहिती आहे. तरी पण मग शेवटी युद्ध पुकारलं एकमेकाविरुद्ध. युद्ध मग युद्ध पुकारलं तर त्यावेळेस कौरवांना वाटतं आपल्याला आता आसरा घ्यायला पाहिजे. इलेक्शनला उभे राहतात, निवडून येण्यासाठी सुद्धा ते समाजाचा काय घेतात, पाठिंबा घेतात ना. ज्याला जास्त मतं पडेल तो निवडून येईल. मग आता जास्त मतं पडेल, मग असे माणसं कोण आहे, कोणाच्या ताब्यात आहे, कोणाकडे जास्त आहे, हा कोणत्या गावात जास्त मतं आहेत आणि त्या गावामध्ये मेन मोरख्या कोण येईल, हा आणि सर्व पैसे वाटायला कोणाकडे द्यायचं. म्हणजे तू सर्वांना पोच कराने सर्वांची मतं आपल्याला भेटतील. हे जर तसं कौरवांनी विचार केला की श्रीकृष्ण भगवंताकडे फार मोठं सैन्य आहे, कारण की षडगुण ऐश्वर संपन्न गेले असेल तर कौरव गेला. कोण गेला अगोदर? दुर्योधन गेला ना. गेल्याबरोबर आकडेचा पत्ता नसल्यामुळे तुम्ही जर समजा एसटी मध्ये बसायला जागा पाहिजे असेल, तुम्ही कशी भाषा वापरायला पाहिजे? नम्रतेची भाषा पाहिजे. हा तिकडे सारखा काही भाऊ असं तसं. हा आणि जर तुम्ही म्हटलं तिकडे सारखा, ते उलट पाय फाकून बसेल.
हा मग आता याला जर मदत पाहिजे होती तर कुठे जाऊन बसला? उशाजवळ जाऊन बसला, त्याच्या डोक्याजवळ. तो झोपला होता भगवंत. हा आला, यालाही मदत पाहिजे होती म्हणून हा पण आला. पण हा आल्यानंतर कुठे बसला? पायथ्याला बसला. आता सांगा तुम्ही, उठल्याबरोबर नजर कोणाची कोणाकडे जाईल? जो पायथ्याला बसला त्याच्याकडे. मग त्याच्याशी पाहिल्याने बोलला, वा 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 वा, या कधी आले, काय आले? तितक्यात तो म्हणतो, अहो तो नाही, मी आलो अगोदर, मी आलो अगोदर. बरं तू काय आले ना? बरं काय येण्याचं कारण? दोघांचं कारण एकच ना. तुमच्या आता इलेक्शन झालं, किती लोक उभे होते? लोक किती उभे होते? भरपूर. हा लय होते, लय उभे होते. आणि सर्वांचा हेतू काय होता? निवडून मदत पाहिजे होती त्यांना, मताची. सर्वांना जेवढे होते तेवढ्यांना मदत जी पाहिजे होती ती कशाची पाहिजे होती? मताची मदत पाहिजे होती. या बसा बसा. काकाने आले. तर हे तुम्हाला का सांगतोय? पहिला प्रश्न, नेमकं काय करायचंय अगोदर. साधा व्यवहारामध्ये परमार्थ जास्त शायनिंगचा नाहीये, परमार्थ जास्त शायनिंगचा नाही. उपाय माहित पाहिजे. याशी उपाय तो थोडा, गरजू विठूचा पवाळा. म्हणजे वास्तविक बारकाईने जर विचार केला, विषय चालू होता आपल्याला, मदत पाहिजे, मदत पाहिजे. आणि ज्याची मदत तुम्हाला पाहिजे त्याची ओळख. भाऊ इकडे कागद एकदा शकता हा तिकडे वारा लागतो नाही एका जागा कोणाकडे द्या. या या आहे. पुढे सारखा ताई, ताई पुढे सारखं, या ना पुढे सारखा, पुढे सारखा, सारखा पुढे सारखा. दिवाळीच्या वेळेस करदोड्याचा किती जरी गुंता झाला असेल, दिवाळीच्या वेळेस करदोड्याचा किती जरी गुंता झाला असेल, तर अगोदर तुम्हाला तो गुंता काढायचा असेल तर एक पदर कुठला तरी सापडायला पाहिजे, मागचा किंवा पुढचा. तसं इथं सुद्धा जन्माला आपण आलो, एवढा मोठा गुंता झालेला या कर्माचा. कोणतं चांगलं कर्म, चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं? अहो तुम्ही ग्रंथ वाचून हे जर कळलं असतं ना तर साधू संतांना जन्म घ्यायची गरजच नव्हती, साधू संतांना अवतार घ्यायची गरजच नव्हती ना. जर ग्रंथ वाचून तुम्हाला विषय कळला असता तर. हा बारकाईने विचार करा. एक कारण की लिहिलेलं वाचलेलं हे कळेलच तुम्हाला सांगता येत नाही. हे जे लिहिलेलं आहे हे तुम्हाला वाचून कळेलच असं नाही ना. त्याचा अर्थ कळायला पाहिजे, वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. हे ग्रंथ जे आहेत ना, हे ग्रंथ याचा वाच्यार्थ काय, लक्ष्यार्थ काय कळायला पाहिजे. जसं तुम्हाला मुलगी पाहायला गेल्यानंतर, मुलगी पाहून आल्यानंतर त्या मुली ज्या गावाला आहेत, मुलगी पाहायला गेले ते गाव जे आहे ते 5-50 किलोमीटर तुमच्या गावापासून लांब आहे. तुमचे भावकीचे नातेवाईक गेले मुलगी पाहायला, मुलगी पाहून आले. पाहून आल्यानंतर घरातल्या लोकांनी विचारलं मुलगी कशी आहे, ती मुलगी दाखवता येईल का, ती मुलगी दाखवता येईल का? नाही दाखवता येणार का, ती मुलगी तिकडे. मग यांनी जे विचारलं यांना तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल का नाही. मग आता देव ती मुलगी दिसते का? नाही. आता देव दिसतो का? देव नाही का? ती मुलगी पाहून आले, ती मुलगी नाही का? मुलगी पाहून आले ते, मग ती मुलगी नाही का? आहे, पण दाखवता येते का? मग आता देव नाही का, मग दाखवता येतो का? हा मग हा घोड कस काय मोडायचा? मग ते शब्द पटवून देण्यासाठी, लोकांना, घराच्या लोकांना पटवून देण्यासाठी तुम्हाला काहीतरी उदाहरण सांगावं लागेल ना. गोरी आहे, गुमटी आहे, सडपातळ आहे, चवडीची शेंग आहे, पण मशीन पाहिजे. म्हणजे काय? अहो तसाच इथं असा अर्थ आहे
हे देव जे ग्रंथ आहे हे ग्रंथ पंचकरणामध्ये एक दृष्टांत आहे. पंचकरणामध्ये असा एक दृष्टांत आलेला आहे. एक सोनाराचा मुलगा होता. आई बाप खूप श्रीमंत होते, गडगंज श्रीमंत होते आणि एकुलता एक मुलगा होता. मुलगा हा एकुलता एक होता आणि बापाने त्यावेळेस बँका बिंक काही नव्हत्या. गाडग्या मडक्यामध्ये भिंतीमध्ये इकडे तिकडे जमिनीमध्ये लोक सोनं चांदी काय असेल ते पुरत होते. काय हे तुमच्या आपल्या ज्याचं 5-50 वर्ष वय आहे या लोकांना माहिती आहे. 5-50 वर्ष वय ज्यांचं आहे त्यांना माहिती आहे. काय माहिती आहे? काय माहिती आहे? पूर्वी बँका नव्हत्या म्हणून सोनी तांदळ पैसा अळका हे कुठे ठेवायचे? गाडग्या मडक्यामध्ये भिंतीमध्ये जमिनीमध्ये पुरायचे. मग तसं याही ठिकाणी बारीक जर विचार केला ग्रंथामध्ये सर्व लिहून ठेवलेलं आहे. मग त्या बापाने काय केलं? आपला मुलगा पुढे कसं निघतं काय निघतं अडीअडचण त्याला पैसे राहावे म्हणून त्याच्या हातात देण्यापेक्षा त्यांनी काय केलं? नवमीच्या दिवशी भर दुपारी 12 चैत्र शुद्ध पौर्णिमा बर का असे लिहून ठेवलं आणि मंदिराच्या घुमटामध्ये त्या ज्या 20,000 मोहरा ज्या त्या ठेवल्या. कुठं? मंदिराच्या घुमटा. आणि तारीख वार सर्व लिहून ठेवलं. मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोहरा ठेवल्या नवमीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता. आणि त्यांचं देहावसन झालं. आईबाप गेले. पुढे काय झालं? पुढे चालून त्याची संगत जी आहे ना संगत काही त्याला चांगली लाभली नाही आणि होतं नव्हतं तेवढं त्याने काय केलं? सर्व वाटोळं करून टाकलं. काहीच ठेवलं नाही. कर्जबाजारी झाला. काय झाला? कर्जबाजारी झाला. आणि कर्जबाजारी झाल्यानंतर लोक मात्र त्याच्याकडे पैसे मागणी करायला लागले. लोक म्हणायला लागले तुझ्या बापाने एवढं कमवलं होतं ते तू सर्व राख करून टाकली आणि आमची बी तुम्ही आता पैसे बुडवायला निघाला. पैसे ठेव. खूप त्रास द्यायला लागले. काय करावं एवढं सर्व त्यांनी विकून फुकून टाकलं. म्हणून संपत्तीपेक्षा संततीवर संस्कार पाहिजे. गरिबी असो नाही तर काही असो. लाख श्रीमंती आणि जर पोरांना जर लाईन नसेल तर तसं त्याला संगत बरोबर लागल्याने होतं नव्हतं सर्व वाटोळं करून टाकलं. रांगोळी करून टाकली. लोक त्याच्या दाराकडे पैसे मागायला यायला लागले. लोक म्हणायला लागले तुझे एवढं बापाने कमवलं ते पुरलं नाही आणि आमचे पैसे एवढे तू पैसे ठेव. मग त्यांनी काय केलं? त्यांना काही ना काही सांगितलं, वायदा दिला आणि वडिलांच्या काही वह्या होत्या ते पाहायला लागला. जसे ग्रंथ आम्ही पाहून तुम्हाला सांगतो ना, हे ग्रंथ पाहून जसं तुम्हाला सांगतो तसं त्यांनी सुद्धा ती वही पाहिली आणि त्या वहीमध्ये नोंद सापडली. नोंद काय नोंद होती? नवमीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता नवमीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोहरा ठेवलेला आहे. त्याच्या आनंदाला तर पारावरच राहिलं नाही. ते म्हणते आपला सर्व बेडा पार झाला. आता आपलं सर्व दारिद्र्यच गेली आपली. खूप आनंद झाला. रात्र कधी संपेल आणि दिवस कधी उगेल वाट पाहू लागला. दिवस उगवला की का खोरं घेतलं गेला आणि तो घुमट फोडला. त्या घुमटामध्ये चुना विटा गवऱ्या याच्याशिवाय दुसरं काही सापडलं नाही. लोक म्हणायला लागले बापाने मंदिर बांधलं आणि असं कसं धसकट जन्माला आलं. लोक नावं ठेवायला लागले. त्याला एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं एवढं दुःख. पण त्याच्या वडिलांचा जो मित्र होता तो मित्र भेटला म्हातारा. ते म्हणे का रे काय नाराज आहे? ते म्हणे अहो काय सांगावं आमच्या वडिलांनी असं खोटं लिहून ठेवलं काय आणि त्यामुळे मी तो घुमट फोडला आणि त्या घुमट फोडल्यामुळे त्या घुमटामध्ये माती दगड चुना गवऱ्या काहीच निघालं नाही. ते म्हणे दाखवलं. ते म्हणे आता आहेत पैसे. ते म्हणे मग मला कसं सापडलं नाही? ते म्हणे तू बावळट आहे तुला ते अर्थ कळला का?
ते म्हणे काय आहे? अहो त्यांनी सांगितलं ना मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोर आहे. आणि तुम्ही मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोर आहे एवढंच वाचलं. पण चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी 12 वाजता ते म्हणे बावळट बांध, ते म्हणे पैसे नाही. आता याला माहित होते पैसे दिले आणि ते घुमट बांधला. बांधल्यानंतर त्या महिन्याला त्या तारखेला त्या 12 वाजता गेला, 12 वाजता गेला. आणि 12 वाजता गेल्यानंतर त्या घुमटाची सावली जिथं पडली होती तिथं खोदलं. खोदल्याबरोबर टिकाव टाकल्यावर दणकन आवाज आला, कणकन आवाज आला. सापडलं ना? नव्हतं का? मग त्याला का सापडलं नाही? मार्ग त्याला अर्थच कळला नाही. माझा इथं पोथ्या पुराणे वाचती, मी माझा पदाचा शब्द घालतो, पोथ्या पुराणे वाचती. हा, कोण वाचत नाही पोथ्या पुराणे? कोण वाचत नाही? पोथ्या पुराणे वाचती, 7 अर्थही करून सांगती. भोळ्या भाविकाशी ठकविती आणि बडवे स्वतः डॅमिजपणाने वागती. हा, शास्त्र में तो बात है, ब्रह्म तो सत है, लेकिन भक्ति के हाथ है. प्रेम भी न पाहत नाही, लेकिन ब्रह्म तो सत है. तुमचं काहीच चुकलं नाही. समाज सोन्यावनी पिवळा आहे. याशी उपाय तो थोडा, गरजू विठूचा पवाडा. तुम्ही आणि तुमचं नाव एक एका वेगळं आहे. हा, का असं एखादं कोण आहे का? आपा आवाज आला, प्रवचन सुरू झालं, गाय गायत आलो आणि माझं नाव घरी राहून गेलं, असं एखादा बावळट आहे? मग नावाने तुम्ही एक का वेगळे? मग देव आणि देवाचं नाव एक का वेगळं? मग तुम्हाला दाखवला का तसा देव? तो कळला का? दिसला का? माझा तो पाहायचा आहे का समजून घ्यायचा आहे? हा, दिसेल का देव? दिसतो का? हा, आता हवा लागते तुम्हाला, थंडी वाजते ना, दिसते का? नाही का? आई म्हणत तर दाखवता येत नाही. हा, तुम्ही सांगा तूप आहे, तूप. तुम्ही तूप विकायला आले, विकायला आल्यानंतर ते तूप तुम्हाला जर पाहायचं असेल चांगलं आहे का खराब आहे, खाऊन पाहता का श्वास घेऊन पाहता? खाऊन पाहता का असं हाताला लावून पाहता? मग श्वास दिसतो का? दिसतो? तुम्ही म्हणतो वा चांगलंय चांगलंय. मग आता सांगा तुम्हाला, आता फक्त देव समजून घ्यायचा आहे का पाहायचा आहे? हा, समजून घ्यायचं, समजून ना. आणि ते बी विश्वास पाहिजे, विश्वास पाहिजे आईवर, आईवर विश्वास पाहिजे. हा, असं कोणी शंका घेतली का? आईला विचारलं का हा खरंच माझा बाप आहे का? विचारलं कोणी? आईने सांगितलं हे तुझं बाप आहे. खरं खोटं तिला माहित का? त्याला माहिती. तो विश्वास ठेवतो. मग इथे विश्वास नको? आहे विश्वास? विश्वास आहे? विश्वास आईवर, विश्वास सर्वांचा विश्वास आहे आईवर, सर्वांचा विश्वास आई आहे. पण आई तशी खानदानी पाहिजे ना. हा, आई तशी खानदानी पाहिजे. मग आई तुम्ही म्हणता कोणाला? गुरु याला म्हणतात. हा गुरु फक्त निरोप सांगणारा, तुम्हाला निरोप सांगणार आहे. पण खरा गुरु तुमच्या जवळच आहे. आणि त्या गुरुची ओळख प्रबोधाच्या माध्यमातून तुमच्या हृदयात करून दिलेले. हृदय म्हणजे हे शरीरातलं हे हृदय नाही. हे हृदय फक्त तुमचं काय करतं? रक्ताचं विसरण करतं. ते काय करतं? पंपिंग करतं. आणि ते रक्ताचं काय करतं? शुद्धीकरण. हा, शुद्धीकरण करून ते हे करतं. पण सद्गुरूंनी जे हृदय सांगितलेले ते म्हणजे विचार. विचार रूपी हृदयामध्ये देव साठवायचा आहे. देव विचार रूपी पक्का बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्प्राण हरणीची ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदय दिवसात आले. देव नाही इतकी सुद्धा जागा रिकामी नाही ना. हवा कुठे नाहीये. हा, भरला घनदाट. मग सांगा तुम्हाला जो मार्ग दिलेला आहे अद्वैत कुसरी. अद्वैत कुसरी म्हणजे मार्ग. तुम्हाला जो प्रबोध दिलेला आहे त्या प्रबोधावर बारीक लक्ष द्या. आणि ते बी लक्ष का द्यायचंय? आता आपण ते माळ घालताना सांगितलं. तुम्ही माळ का घालता त्या अगोदर माहिती पाहिजे.
ते जर माहिती नसेल तर मग नुसते माळ घालून काय उपयोग आहे? या लहान लहान पोरांचं लग्न केलं तर त्या पोरीला एकमेकाला काय म्हणते ते, ए पोरी इकडे ये, ती बी म्हणेल ए पोऱ्या इकडे ये. त्यांना काही माहितीये का? मग कधी लग्न करायचं असतं? हा, वयस्कर झाल्यावर त्याला कळायला पाहिजे, तिला बी कळायला पाहिजे. हा, मग तसं इथं सुद्धा हा विषय समजायला नको. कशासाठी माळ घालायची? हा, माड़ा बनाई काष्ट की बीच में डाला सूत, माड़ा बिचारी क्या करे जपने वाला कपूत. हा, लय सोपा, पोट भरणं अवघड आहे, पोट भरणं अवघड आहे. पण काय झालं तुम्हाला एवढ्या अनंत जन्माचं डोक्यामध्ये एवढा गोविंद आहे, तो जातच नाही. आणि सत्वर जर विश्वास असेल ना, एका शब्दात जातो, एका शब्दात. काय झालं होतं, सोयाबीन काढतात ना, तर त्या सोंगणीच्या टायमात, तुमच्याकडे सोंगणी म्हणतात काढणी म्हणतात, पाहिजे काढणी, त्याला ते जोडपं होतं, जोडपं. मुलं तिकडे होते नोकरीला, दोघं जण होते, नवरा आणि बायको. आता हा दिवसभर रिकामटा बसायचा बिड्या फुकट, बाई कामाला जायची. संध्याकाळ झाली आणि दोघं झोपले, तेव्हा लाईटी किती नव्हत्या. आणि झोपल्यानंतर दिवा विजला, आणि तो म्हणे अरे ते दिवा विजला लाव. ते म्हणे अहो तुम्ही दिवसभर बिड्या फुकत बसतात, तुम्हाला काम नाही, मी सोयाबीन काढून आली. हा, काय तर लावायचं, तर लावा नका लावा, काय मला उलट सकाळी अजून परत जायचंय, तुम्हाला काय काम असतं, जा तुम्ही लावा, जा म्हणे. आता उठला तो. आता उठल्यानंतर आता ते घर छोटस साधं सपर पत्र्याचं, आणि उठल्यानंतर कुठे ठेवलेले पेटी, मग तिने सांगितलं ते आपल्या याच्यावर ठेवले, त्याच्यावर ठेवलेले. चाचपत गेला, तो माठावरच पडला. तो माठ फुटला बा, पाण्याचा माठ. तो आवाज आला, धापकन आवाज आला. काय ते म्हणे काय झालं? ते म्हणे त्या आईला माठावर पडलो. ते म्हणे तिकडे काही करा, काय माठावर पडा नाही तर कुठेही पडा, पण मी दिवसभर दमलेले आहे, सोयाबीन काढून लावायचं लावा नका लावा, बघा तिकडे काय. ते उठला कसा तरी चाचपत गेला, आणि ती म्हातारीने ना गौऱ्यांचं ते हे लावलं होतं, कलवड काय म्हणतात त्याला, ते कलवड लावलं होतं. चाचपत गेलं, तिथं महाराज अगोदरच बसलेला होता. गेल्यानंतर ते असं हात कशामुळे तो माठावर पडला? जे माठावर पडला तो कशामुळे? अंधारामुळे ना, त्याला दिसलं नाही ना. दिसला कशामुळे नाही? अंधारामुळे. हा, पुढे गेल्यानंतर ते कळवळ आहे, तिथं हात आता ठणका दिला त्याने. आता ते सांगा तुम्ही, त्या गौरीमध्ये तो विंचू बसला, त्याने ठणका दिला. बरं आता त्याला तो एक कोणाच्या नादी लागत, आणि त्याला जर कोणी धक्का लावला तर तो काही सहन करून घेत. मग महाराज असो नाही तर महाराजाला बाप असो, कोणी बी असो, तो काही दया माया त्याच्याजवळ कशामुळे? बरं हे सर्व घडलं कशामुळे? मला सिद्धांत पटवायचा आहे, अनंत जन्माचा अज्ञान तुमच्या आपल्या टकोऱ्यामध्ये आहे, डोक्यात फिट भरलेलं आहे. मग तुमचा अगोदर अज्ञान काढायला पाहिजे का तुम्हाला ज्ञान द्यायला पाहिजे? आणि अज्ञान कशाने जाईल? हा, अज्ञान जाईल कशाने? हे तुम्ही असं किती बी कुठं तर टाळ, किती बी अंधार असेल तर पहिले तुम्हाला ते काय करावं लागणार आहे? अहो भ्रम होतो अंधारामध्ये, दोरी का साप आहे. आता दोरी कधी साप होईल का? दोरी कधी साप होणार नाही. आणि साप कधी दोरी होईल का? म्हणजे दोरी साप होत नाही, दोरी साप होत नाही, दोरी साप होत नाही. आणि साप दोरी होईल का? नाही होणार. पण भ्रम कशामुळे झाला? मग अज्ञानामुळे, अंधारामुळे. मग आता तुमचा आपला गुरुने तुमच्या डोक्यातला अंधार घालवायला पाहिजे का काय करायला पाहिजे? आणि तुम्हाला कशा बद्दल अज्ञान आहे? तुम्हाला व्यवहारात सर्व कळतं, तुम्हाला व्यवहारात कोणाला कळत नाही. हा, सर्व कळतं. हा, आता एक महाराज आहे तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये, फार फेमस महाराज आहे. हा, त्यांची माझी गाठ पडली. त्यांना विचारलं, महाराज तुमचं लई नाव लौकिक आहे भाऊ, तुमच्या तारखा 2-3 वर्षाच्या फुल असतात म्हटलं. पण एक सांगू तुम्हाला, डॉक्टर जर कडे गेले तुम्ही
आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमच्या त्यांनी आजाराचे तंतोतंत लक्षणं सांगितले, एकदम तंतोतंत सांगितले. वा वा डॉक्टर एकदम हो, माझं काय काय दुखतं, कुठे कुठे दुखतं, कसं दुखतं, काय दुखतं, बरोबर सांगितलं. आता हे सांगणं महत्वाचं आहे का इलाज करणं महत्वाचं आहे का उपाय महत्वाचा आहे? महत्वाचं काय? अरे उपाय महत्वाचा आहे. मग लक्षणं सांगणारे भरपूर आहेत. हा गाडीवर बसले, भुरकून गेले ना, अमुक केले, मुंग वाजलं, कुंग वाजलं, काय वाजलं, हे कोणाला माहिती नाही. हा हे कोणाला माहिती नाही. उपाय सांगायला पाहिजे, दुरुस्ती व्हायला पाहिजे, दुरुस्ती. आणि दुरुस्ती कुठे करायची? आत करायची का बाहेर? देव बाहेर करायचं का आत? चला चारी धाम. देव कुठे आहे? देवाचं माहिती नाही. सर्व आंधीमध्ये खेळ चालू आहे. आंधळ जडचं कुत्र पीठ खात. देव नाही कुठे आहे? देव सांगा ना अगोदर. हा यंद्रे सेंद्रे दैवते पुजती भूते केते, देव मानती मोठ मोठे पुजताती दगड गोटे, अरे भजन झाले उफराटे, कोण जाणे खरे कोटे. देव म्हणता कोणाला? गाडगे बाबा होऊन गेले तुमच्या भागात. काय म्हणतात ते? दगडाचा देव, त्याला वडाराचा देव. देव अशाने पावायचा नाही रे. आणि तुमचं आपण कोणाचं बजायचं चालू आहे? बजू नये असं नाहीये. हा दगडामध्ये देव नाही असं नाही, प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. पण शेंदूर दिसला का ठेवलं डोकं, शेंदूर दिसला का ठेवलं डोकं. हा आपल्याला देव करून टाकलेले 33 कोटी देव. कोणाला बजायचं, कोणाला बजायचं? सांगा तुम्ही, खरंच 33 कोटी देव आहे का? साधू संतांनी एकच देव सांगितलेला आहे, एकच देव सांगितलं आहे. आता तुम्ही इथं बाया बसलेले आहे आणि इकडे पुरुष बसलेले आहे. हा एक देव आपला, तो देव एक करून घ्यावा. तो एक देव ओळखा. तो देव सर्वांमध्ये आहे. 33 कोटी काय नाही, अजून किती 3 कोटी उद्या, 33 कोटी जाते, लाख कोटी देव उद्या. पण त्याच्यामध्ये देव एकच आहे. सांगा तुमच्या भारताची लोकसंख्या आहे, एवढी लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये काही बाया आहेत आणि काही माणसं आहेत, काही पोरं आहेत, काही पोरी आहेत. हा सांगा, माणसामध्ये आत्मा आहे का आत्मी? तुमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये मग एक आहे का दोन आहेत? याला म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गम, कशा तिकडे तिकडे मन घालतो रे? हा गाडगे बाबा सांगितलं देव अशाने पावायचे. देव काय बाजाराचा भाजीपाला नाही. अगोदर देव ओळखा, मग देव करा. लग्न करा मग नांदाल पाठवा. खालच्या भाषेवर बोलतो मी. लई सोपं आहे देव करणं इतकं सोपं आहे. फक्त काय करायचंय तेवढं समजून घ्या. अज्ञान घालवायचं. काय अज्ञान आहे? तुम्ही याला म्हणतात सोम्या गोम्या चिम्या, हे नाव जे तुमच्या देहाला आहे का तुम्हाला आहे? तुम्ही दे का देहापासून वेगळे? हेच माहिती नाही ना. तेच मग सर्व खिचडी करून टाकले. खिचडी हे देहाला नाव आहे का तुम्हाला नाव आहे? तुम्ही काय म्हणतात? माझं गाडी, माझं घर, माझं घर आणि तुम्ही एक का दोन आहे? घर आणि तुम्ही एक का दोन आहे? दोन आहेत ना. घर वेगळे आणि तुम्ही वेगळे. हा मग आता इथं तुम्ही म्हणतो माझं डोकं दुखतं, माझं घराची भिंत पडली, माझा घराचा रंग गेला. तुमचा रंग गेला का घराचा गेला? घराचा. हा मग इथं अगोदर इथं सुरुवात आहे. तुम्ही दे नाही, तो दे काळाचा आहे, धन हे कुबेराचं आहे. हे फक्त तुम्हाला कशासाठी दिलेलं आहे? सांगा. हा जो पैसा आहे, या पैसा तुम्ही छापला आहे का? पैसा तुम्ही छापला, घरी तयार केला का? हा माझे पैसे कसं काय म्हणतात? माझे पैसे कसं काय म्हणतात? पण आता तुम्ही जे काही काम केलंय त्याच्या मोबदला ते मिळाला आहे का? कशामुळे? अहो तो मोबदला मिळाला तुम्हाला. तुम्ही ज्या कारखान्यामध्ये म्हणा, ज्या तुम्ही माल विकला आणि माल विकल्यानंतर ते पैसे देतो, तो जो मनुष्य पैसे देतो, ते पैसे त्याने घरी तयार केले का? नाही ना, घरी तयार केले नाही त्याने. मग तुम्हाला त्या मालाच्या मोबदला दिला. मग तसं इथं सुद्धा नेमकं काय समजून घ्यायचंय आणि काय समजून द्यायचंय हे जर समजलं नाही, डोक्याचा गोविंद झालेला आहे. देव समजून घ्यायचा विषय आहे. मग आता समजून घ्यायचं असेल जवळ बसावं लागतं का नाही? बरोबर. हा तुम्हाला आता जेवायचंय, ताट तिकडे आणि तुम्ही इथे बसले, पोट भरेल का? मग काय करावं लागेल? लक्ष द्या. आपल्याला काय म्हणायचंय?
तुम्हाला जेवायचंय, ताट बी वाढलेलं आहे, पण ते ताट हातभर लांब आहे तिकडे आणि तुम्ही इथं बसलेले, तर काय करावं लागेल? भूक तर लागलेली आहे, काय करावं लागेल? जवळ जावं लागेल ना. मग आता इथं सुद्धा हा विषय जर समजून घ्यायचा असेल, हा, तुम्हाला भूक लागली आहे ना, भूक लागलेली आहे तर जवळ जावं लागेल का नाही? परीक्षित राजा 7 दिवसांनी मरणार हे जेव्हा कळलं, तो कोणाकडे गेला? जवळ गेला का काय केलं? संतांच्या जवळ गेला आणि त्यांना सांगितलं दुःख. त्यांना माहिती होतं, आणि दुःख तुम्ही आपल्याला कशाचं आहे? मरायचं दुःख आहे, सर्वात जास्त मरायचं दुःख आहे. बरं आता सांगा, तुम्ही आपण अमरचा पाटा बांधून आलो आहेत का? मग जी गोष्ट घडणारच जीवनामध्ये त्याच्याबद्दल काय भीती? मुलगी वयात आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ती जाणार आहे. मग आता सांगा तुम्ही, आता पूर्वी रडत होत्या मुली, पूर्वी मुली लग्न झाल्यावर रडत होत्या, रडत आई बाबी रडत होते. आता तुम्हाला दिसतात का रडताना? कारण काय झालं? ज्ञान झालं त्यांना. आई बाबाला बी ज्ञान होतं, लहानपणी ज्ञान होतं, ही वस्तू परक्याची आहे, आज हे उद्या नाही. हा, यांना बी ज्ञान झालेलं आहे. पूर्वी थोडस अज्ञान असल्यामुळे, लांब झाल्यामुळे काय, त्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं, मुलीला बी त्यांना बी सोडताना. आज सुद्धा वाटतं, आज सुद्धा वाटतं. पण तसं या ठिकाणी तुम्ही आपण मरणार आहोत हे आपल्याला कोणाला माहिती नाही? सर्वांना माहितीये. मरून गेल्या भक्तालब्ध्या भ्रुसुंड्यासारखे 14 पती लंकापती तेही गेले. तुमच्या आपले काय गाजराची पुंगी वाजली नाही तर मोडून खाल्ली. तुम्ही या देहाच्या भानगडीत पडू नका. आणि सर्वांचं तेच चालू आहे. हा, पुढे काळे केस करतील, पुढे काय करतील, काय करतील, किती बी काळे केले कशासाठी? आणि त्याच्यामुळे परिणाम होतो, डोळे अमू धमू धमू, लय मोठा काय केलंय त्याला? मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा, ना बाप बेटे का होगा, बेटा बाप का होगा. काय ते द्यायचं एवढं? काय द्यायचं भानगडीत पडायचं? लय नटतात. ठीक आहे, ठराविक वयामध्ये ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु नेमकं आपल्याला परमार्थ समजून घेण्यासाठी तुम्ही आपण जोपर्यंत वेगळे होत नाही या देहापासून, म्हणून ते म्हणते या देहाच्या बांधुडी न पडजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडजे, सुखे सुखरूपा घडी माझी अंगा. मग सांग, शास्त्रामध्ये तर लिहिलेलं आहे, पण याचा अर्थ कळत नाही आपल्याला. हा, इथे काय साधू बोध झाला, निरुनिया ठेला आणि ठाईचं मुरला अनुभव. म्हणजे नेमकं काय? गुडाची गोडी दाखवता येते का? अहो तसा हा अनुभव आहे, लई सोपं आहे. ते म्हणतात ते ज्ञान जै समोर तुटे. ज्ञान जायला पाहिजे. जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान जै समोर तुटे, तै भ्रांतीचे मचिरी पेटे. भ्रांती एरवी जाणार नाही. जेने भ्रांती पासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपे घातल्या हरवणिया. अहो आपल्या महाराष्ट्र, त्यातल्या तुमचा नगर जिल्हा, एवढे महाराज लोक आहेत बिचारे, आणि ते तुम्हाला सांगतात, ओरडून ओरडून सांगतात. पण जर समजा ते विचार जर तुम्ही आपण ऐकले नाही, बरं ऐकून विचार करायचंय का नुसतं ऐकून कानामागे टाकायचंय? हो, फक्त इथं अज्ञान घालवायचंय. काय अज्ञान आहे बुवा आपलं? इथं अज्ञान काय अज्ञान आहे? मी देव, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी. सांगा तुम्ही आता. तसं बारकाने जर पाहिलं, आपणच कोण आहेत याची अगोदर ओळख करायला पाहिजे. ते म्हणतात मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत? तुम्ही देह का आत्मा आहात? आणि तो आत्मा जर आहात तो कसा आहे? लय सोपं. पण आपण काय करत होतो? जी गोष्ट आपली नाहीये, तिला आपली मानून बसलो. जी गोष्ट आपली नाहीये, तिला आपली मानून बसलो, म्हणून दुःखाला कारण आहे. कसं उदाहरण देतो तुम्हाला. रेल्वेमध्ये प्रवासी चालले होते. एक महिला आली आणि त्या महिलाने पेटी घेतली, ठेवली, आणि गाडी सुटायला टाइम होता. त्या बाईने सांगितलं मी पाण्याची बाटली घेऊन येते, या आमची बॅगकडे लक्ष ठेवा. ती उतरली आणि तितक्यात गाडी हल्ली.
ती पाण्याची बाटली ती तिकडेच राहिली. अर्थात तिला उतरून जायचं होतं. ती बाटली घ्यायला गेली निमित्ताने आणि यांना सांगितलं भाऊ या बॅगकडे लक्ष ठेवा. पुढे गेल्यानंतर स्टेशन 2, 3, 4, 5 स्टेशन गेले. दोघांना एकाच ठिकाणी उतरायचं होतं. दोघांना बी एकाच ठिकाणी उतरायचं. आणि जेव्हा उतरले ते दोघांनी ती बॅग ती पेटी, तो म्हणतो माझी आहे, तो म्हणतो माझी. दोघांचं भांडणं. त्यांना खाली उतरून गेलं. ती बॅग असं उतरा तुमची बॅग तिकडे भांडत बसा, आमच्या पुढे गाडीला टाइम होतोय. गाडीतल्या लोकांनी त्यांना उचलून दिलं आणि ते रस्त्यावर भांडत बसले. तो म्हणतो माझी, तो म्हणतो माझी. हा लय लोक जमले. काय झालं काय झालं? पोलीस आले. पोलीस आले तर काय झालं? अहो म्हणे ही बॅग माझी. तो म्हणतो नाही हो साहेब ही बॅग माझी. दोघांचे भांडणं. सांगतो काय साठी? तुम्हाला दुःखाला कारण काय आहे बुवा? तुम्ही जी गोष्ट आपली नाहीये तिला तुम्ही आपलं मानून घेतले आणि म्हणून पांढऱ्याचे काळे केस करत बसले. जी गोष्ट आपली नाहीये तिला आपलं मानून बसलो. त्यासाठी गोष्ट सांगतोय. आणि मग पोलिसांनी सांगितलं बरं ठीक आहे, याच्यामध्ये जी वस्तू निघेल आणि जो खरं सांगेल ही बॅग त्याला देऊ. सांग. एकाने अनुमान केला बाई खूप श्रीमंत होती आणि त्याच्यामध्ये ज्या अर्थी श्रीमंतांनी सांगितलं साड्या चोळ्या दाग दागिने पैसा अडका याने सांगितलं. त्याने सांगितलं की त्याने बी सांगितलं की बाई श्रीमंत असेल. मग त्याने सांगितलं की त्या ठिकाणी असं आहे, पैसे सोनं आहे चांदी आहे म्हणून त्याने सांगितलं. त्याने सोनं चांदी सांगितलं, त्यांनी पैसे अडके सांगितलं, कपडे लत्ते सांगितले. फोडली पेटी तर त्या पेटीमध्ये वरती जे होतं त्याच्यावर असं कापड होता आणि तो कापड काढला तर खाली मात्र लहान मुलाचं प्रेत होतं तुकडे करून करून. आता काय झालं? सुटका? दोघांची नाही सुटका. दोघांची सुटका नाही. माहीत नसताना जी गोष्ट आपली मानून घेतली तसं हिचं सुद्धा जर खरं तुम्हाला माहिती नाही आणि मलाही माहिती नाही, तुम्ही आपण दोघ जण आहे, सुटका आप दोघांना नाही. सांगणाराही सुटका नाही, ऐकणार नाही. कारण की दोन गोष्टी आहेत. माझाच फेतला पाहायला पाहिजे ना. सांगणारा कसा पाहिजे? इथं वरमायचं वराड. सांगणारा लोक आज काय झालेले भाळले. लोक भाळले. तो सांगदेव होता सांगदेव. तो मेलेलं माणसं उठवायचं. मग आपली ओळखू येत नाही. लोकांना असं वाटत गुरु असा पाहिजे की त्याच्या पाठीमागे खूप गर्दी पाहिजे, तो नावाच्याला असायला पाहिजे. सांगा तुम्ही आता डॉक्टर काळा गोरा हे पाहायचा का गुण येणारा पाहिजे? बरं गुण आला हा अनुभव आल्यानंतर शास्त्राप्रमाणे मी सांगतो म्हणून नाही, शास्त्र 7-12 उतारा सांगतो त्या पद्धतीने अनुभव यायला पाहिजे. ज्ञान सांगायला नाही होत बाबा. मला आता असं वाटतं मी पंढरपूर आळंदीला जातो ना, एवढे ज्ञान आहे बुवा एवढं. आणि वक्तृत्व बी इतके ना वक्तृत्व. त्यावेळेस माऊली ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले त्यावेळेस पंडितांना किंमत होती का साधू संतांना किंमत होती? ओळखलं का त्यांना? ओळखलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना ओळखलं त्या काळात? अहो नाही ना. त्याचा इतिहास जर सांगितला ना बाबा बाबा बाबा, ज्ञानेश्वर महाराजांना केवढा त्रास दिला. शुद्धी पत्र देईना, अमुक देईना, कमुक देईना. आणि जेव्हा त्यांनी त्या याला सांगितलं त्या रेड्यामुखी वेद बोलवले ते म्हणे यांना जादू येते म्हणे. जादू येते म्हणे. अरे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात काय भाषे पारधी मांग गारोडी हसतात काय रडतात काय. तो कपड्यावर गेला. तो काय म्हणे घर चंद्रमुळी म्हणे. काय पांडुरंगा आणि काय सांगतो ते आमचे सौदागर आहेत म्हणे, त्यांचं घर पाहिलं म्हणे चंद्रमुळी. आता लोक म्हणजे महाराज म्हणजे आता कसा पाहिजे माहिती का? दाढी गाडी बिडी कापक पाहिजे, काही काळीला पेट पाहिजे. त्याचं श्रीमंतीला तुम्हाला अनुभव आणून देणारा पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वतः हे नाही हा गुरु नाही हो. याला गुरु मानून बसले तुम्ही. हा नासका कुसका देव. हे आत्मज्ञान आहे ना, हे वाघिणीचं दूध आहे. अशा हलत्या भलत्या पात्रामध्ये राहणार नाही. ते कुठून निघून जाईल ते. भूत आला सांगणाऱ्यांना. देव नाहीये.
फक्त भ्रांती घालवायची. काय भ्रांती आहे? तुम्ही या देहापासून वेगळे कसा आहात आणि आत्मतत्व कसं आहे. किती सोपा विषय. फक्त भ्रांती घालवायची. गुरुचं काम फक्त भ्रांती घालवायची. पण ती भ्रांती लवकर का जात नाही? अनंत जन्म आणि अनंत जन्माचं कर्म. देव इथं स्पष्ट, हा जो श्लोक आहे ना ते बघा, लक्षात ठेवा. 5वा अध्यायाचा 16वा श्लोक आहे. देव नेमकं काय करतो? अहो तुमच्या मागण्या संपत नाही एवढं तुम्ही मागता देवाकडे. आणि इथं ते सांगा देव काही देत नाही. देव काही देत नाही. देव काही देत नाही. आणि असं तुम्हाला सांगितलं, तुमचं सर्व कुठे तेच चालू आहे. देवाकडे मागणी करतात. मागावं देवाकडे. काय मागायला पाहिजे देवाकडे? आपुला तो देव एक करून घ्यावा. साधू संतांनी जे मागितलं ते मागायला पाहिजे का नको? बरं देव पोरं देतो का? लग्न करतो का? काय मागता तो? काय पहिल्याच बार एकटा होता, लग्न करून मुलं अजून तो घोटाळ्यात पडला. देव देत नाही. देव देत नाही. देव एक करतो. सांगा तुम्ही. हे आता तुम्हाला कदाचित चुकीचं वाटेल, पण मी पुरावा देऊन सांगतो तुम्हाला. युद्धाच्या वेळेस अर्जुन आणि श्रीकृष्ण कोणाच्या बाजूने होता? अर्जुनाच्या बाजूने. मग आता अर्जुनाच्या बाजूने स्वतः भगवंत असताना शंका घ्यायची काही गरज होती का? आणि एवढे आपल्याला खानदानी व आपल्याला गुरु भेटले. श्रीकृष्ण सारखा खानदानी ओरिजिनल ज्याने अवतार घेऊन आला असा गुरु आपल्या पाठीमागे, त्याला शंका यावी का हो? देवा तू सांगतो म्हणून मी आता हे करतो, पण येशील का अपयश येईल युद्धामध्ये? शंका आली का नाही? काय म्हणतो तू? येशील का? देवाने काय सांगितलं हे तर माहित असेल का? विचारा ना तुम्ही महाराज लोकांना. त्याने देवाने सांगितलं ते मी सांगू शकत, कारण दृश्यातला जो विषय आहे तो खोट आहे ना हो. स्वप्न पडलं मला, आणि मला स्वप्नामध्ये असं पडलं की अशोक थोरातकडे माझे 10 लाख रुपये, पण तो काय देतो तितकं जाग येऊन गेली. सकाळी उठून मागायला येणार का मी? आणि आला तर बुटणी काढणार का? स्वप्न खरं आहे का? अरे देवाला माहित होत, अरे हे स्वप्न आहे, पण तुझं कर्तव्य आहे युद्ध कर, युद्ध कर. मग तसा हा प्रपंच जो आहे ना, किती सांगतात लोक, संसार दुःख मूळ चौकळे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. तेच म्हणतात संसार करावा नेटका दिसू देऊ नये फाटका नका त्यागा रांडा पोरे सोपा बांधा माड्या घरे. असं का बरं सांगतात ते? असं का सांगतात? तुम्ही आता पिक्चर पाहतात, टीव्हीवर पिक्चर पाहतात ना, तो पिक्चर म्हणजे ते चित्रपट जे दाखवतात तेव्हा घडलं का अगोदर लिहिलं? बरं लिहून चित्रपट तयार झाला का चित्रपट तयार झाला तर लिहिला? लक्ष द्या एक एक शब्दाकडे. शब्द बहुसार उपकाराच्या राशी. मला काय म्हणायचे, चित्रपट जे दाखवला त्या दाखवल्यानंतर लिहिला का लिहिल्यानंतर दाखवला? रामायण हे लिहिल्यानंतर घडलं का अगोदर घडलं नंतर लिहिलं? आता तुमचं आपलं जे कळायचं ते अगोदर लिहिलं गेलं का आता? नाही जाणार या दृश्यात सुख कोणालाच नाही, कोणालाच नाही. लोकांकडे गाड्या घोड्या दिसत असेल बाहेरून तुम्हाला, पण आत आहे ना आत त्यांचं त्यांनाच माहिती. अहो आपण बघा तुम्ही, आपण आता हे साहेबांनी म्हणजे तुमचा बऱ्याच लोकांचा विषय असेल, पूर्वी किती बिकट परिस्थिती होती. फुकट किती 20 रुपयामध्ये आठवड्याचा बाजार घ्यायची तुम्ही. आता 20 रुपयाची किंमत आहे का? पूर्वी जर लग्न केलं तर त्याच्यात पहार घालायची, पहार तापलेली का? आता मग आहे का सुख? आहे का? आज सुख नाहीये. सुख देवाजवळ आहे, सुख देवाजवळ आहे. आणि देव नाही इतकी सुद्धा जागा रिकामी नाही. देव सदा जवळी असे. देव तुमच्या जवळच आहे. का रे फिरता रानो वनी, देव समजून घ्या हो. तुम्हाला महाराज पाहिजे, चिकना चोपडा गाडी घोडी
हे लोक त्याच्या पाठीमागे हा? अरे जळो त्याला बळा आपण हा मोठ्याच्या नादी लागले बावडा सारखं कळत नाही हा साधू संत काय करतात हळाचं काळा रक्ताचं पाणी करतात इथं हरी भगत को 3 गुण खाणे को मिष्टान्न हरे के लगे पाव आणि असे आवडतात तुम्हाला कळू नये खरे संत काय आणि खोटे कोण आहे अगोदर खरा खोटाचा निवाडा करा मग नादी लागा तुम्ही लग्न करता मुला मुलीचं अगोदर सर्व चौकशी करून मग त्या आणतात ना मुलगी घरी करून मग इथं गुरु करायचा आहे कोणत्याही नादी लागायचं का हा कोणाच्या नादी लागतात म्हातारे मेल जो कोणी काळ सोकवतोय हा अरे संत म्हणता कोणाला हे नाचकौस का जे संत आहे का हे ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे हे काही हे प्रमाण काही खोटे आहेत का संत माणसं आहेत का अरे निरूप आहेत आम्ही मग निरोप जसा आहे तसा सांगायला पाहिजे इथं रस्त्याने चालणारे विचारलं का निघोस कुठे आहे एखाद्याने इकडे जर सांगितलं आणि ज्याला माहिती त्याचं डोकं हलणार नाही का ए बावळट अरे इकडे निघोस तू कुठे इकडे सांगतो जो सुज्ञ तो बोलेल ना काय म्हणतात का बाबा तुम्ही लई बोलतात म्हणजे माहित नाही काय सांगतात तुम्ही माहित नाही तर गप्प बसावं इथं काय सांगतात हा अरे इथं लगेच सांगतात तुम्ही हा जसा आवळा हातात ठेवतात ना करचडी आवळा तैसा हरी हा देव फक्त ज्ञान दृष्टी देतो गुरु ज्ञान दृष्टी देतो हवा नाही का हवा नाहीये बरं आता तुम्ही इथे बसलेले मी बोलतोय हवा निघून गेली मी बोलेल का मग आता देवामुळे हवा हलते तो देव नाही का देव तुमच्या जवळ आहे कुठे काशीला गेला फाशीवर गेला का देव फाशीवर गेला आता तुमचा जो श्वास चालू आहे याच्यामुळे किंमत आहे तुम्हाला मला पण मग त्याच्याकडे आहे लक्ष कोणाचं याला म्हणतात अद्वैत कुसरी अजपा जपणे उलट प्राणाचा समजून घ्यायचं ते कुठेच बसायचं नाही काट्या ते बी कळलं तुम्हाला एक वेळ ते नाव तुमचं आहे हा मग ते नाव काय असं भुकत बसायचंय कळलं ना एक वेळेस प्रश्न मिटला समजून घ्यायचा मनाची काय गरज आहे हा मी जर म्हटलं नामदेव आप्पा परिणाम झाला काहीच माहित झाला ना मी तोय मग काय भुकायची गरज आहे समजून घ्यायचंय तुम्ही आता दूर झाल्यानंतर तुम्ही फुकतात दूर झाल्यावर फुकतात का दूर नसताना जाळ असताना कोण फुकतं का मग तसं हे सुद्धा साधन आहे डोक्यात गोंधळ व्हायला लागला का सुरू करायचं हरी उच्चारणी अनंत पापराशी म्हणजे विचारालाच पाप म्हटलेले पाप म्हणजे दुःख विचार दुःखामुळे नाही म्हटलं तर ते विचार डोक्यात घुसतात नाही म्हटलं तरी विचार डोक्यात घुसतात आणि ते विचार बाहेर काढण्यासाठी जिवारी बाजू कापायला तुम्हाला जे हत्यार वापरतात ते धारधार पाहिजे का बोचट पाहिजे मग इथं निज वृत्ती काळी तुमच्या वृत्तीच्या ठिकाणी जे असं गोविंदा झाला असेल तर ते बाहेर हत्यार हे जे ना हरी उच्चारणी अनंत पापराशी किती विचार असू द्या दुःखाचे पापाचे विचार हा हत्यार चांगला असं ना बराबर आता एक वेळेस पण त्याला खानदानी माणसं पाहिजे हो पाणी पिना छान के गुरु करना पहचानचे गुरु ऐसा चाहिए जैसा धोबी धोना दोय आत्मज्ञान का साबण लगा कर काया निर्मल होय खानदानी बाई शेतकरी पाहिजे तूर कापायला गेल्यानंतर एक पण नाही बुवा मी बाबांच्या प्रवचनातून ऐकलेले तुम्हाला ज्वारी बाजरी कोणते काही कापायचं असेल तर विळा आहे ना धारदार पाहिजे म्हणून तर त्यांनी काय केलं चांगले धार लावून आणली आणि त्याला तूर कापायची होती आणि जो डोकेबाज होता ना त्यांनी बोथट विळा घेतला तुम्ही शेतकरी तुम्हाला माहित असेल त्यांनी बोथट घेतला आणि हा एवढा धारदार असा कापायचा होतो आणि हा जो होता डोकेबाज तो बिनडोक होता गण साधन भेटलं होतं त्याला सुद्धा साधन इथं आम्ही सुद्धा आहे ना आम्ही साधन देतो ना पण आता त्या साधनाचा वापर कसा करायचा त्या डोकेबाज पाहिजे ना तो शिष्य सुद्धा डोकेबाज पाहिजे त्याने ऐकलं होतं की काही कापायचं असेल तर काय पाहिजे धारदार पाहिजे याने धारदार तूर कापायची होती धारदार लावलं आणि याने बोथट नेलं बोथट आणि कटाकट नुसतं वाकवायचा काय करायचा नुसतं वाकवायचा आणि हा जोर लावून कापायचा तरी हा मागे त्याच्या 2 पाती लागायच्या याची एकच पात ते म्हणे खेळायला तुझं बोथट आहे सांगा तुम्ही
साधन सुद्धा ते कसं विनय माहीत पाहिजे का नको? हा मग इथे म्हणतो काय हो आता आम्हाला काय हो आम्हाला, अरे असं कसं? हा युक्त्या समजून घ्यायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली. त्या युक्त्या समजून घ्यायला सुद्धा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एका राज्यामध्ये असे जटाधारी महाराज लोक आले आणि ते गावापासून लांब राहायचे. त्यांनी झोपडीबिडी केली आणि ते कुठल्या तरी एक वनस्पती सोनं बनवायचे. ते काय बनवायचे? सोनं. आणि शहरामध्ये जायचे आणि शहरामध्ये जाऊन काय करायचे ते माहिती का? ते सोनं विकायचे आणि चांगले चांगले गुलाबजामुन काय, अमुक काय, ढमुक काय, दही काय, दूध काय पाहिजे ते खायचे. कशामुळे? त्यांना काय बनवता येत होतं? सोनं. आणि ते सोनं बनवून काय करायचे? ते विकायचे आणि पाहिजे ते खायचे, मजा करायचे. असे लाल बुंद झाले होते. पण एकाने पाहिलं ते आणि राजाकडे तक्रार केली. राजाला सांगितलं, महाराज अपने नगरी में बाहर साधू है ना, हे सोना बनाते बोले. राजाला थोडं सोनं हे बनवत आहे. सोनं बनवत पुरी बघा, परीस आहे ना, परीस परीस. आमच्याकडे गुलाब बरेच कोणतरी एक भिल्ल होता स्वातंत्र्य काळामध्ये, त्याच्याकडे परीस होतो आणि इंग्रजला त्याच्या पाठीमागे लागलं ते परीस हिसकवण्यासाठी बरं का. त्याने एका विहिरीत उडी मारली तर तो अजून सापडलाच नाही तो. ते परीस बी कुठे काय केलं त्यांनी, ही जुनी कथा आहे ती. तर तशी यांच्याकडे ते सोनं बनवायचं आयडिया होती. तर राजा गेला घोड्यावर. राजाला वाटलं याला काय गरज आहे, मी राजा आहे, सोन्याची गरज कोणाला आहे? पैशाची गरज राजाला आहे. कारण की त्याला समाजाचं सर्व काय करावं लागतंय, पालन पोषण करावं लागेल, गरज आहे सरकारला किंवा राजाला. म्हणून राजा घोड्यावर गेला आणि गेल्यानंतर विचारलं, क्या महाराज तुम सोना बनाते बोले? बोले नाही बोले. आता ज्याने बातमी आणली होती शाहिदीने, ती एकदम खरी बातमी होती, पण तो कबरला नाही. तेव्हा नाही हम बनाते नाही बोले, झूठ बोलते, सोना बनाते झूठ बोलते, तुम बनाते बोले. ये यार बनाते नहीं हम, सोना बनाते नहीं. मग त्याने सांगितलं, तुम्ही खोटं बोलताय, मला निरोप आलेला आहे, तुम्ही सोना बनवता. लक्ष द्यायचे, तुम्ही सोना बनवता. तेव्हा नाही बनाते हम. चलो निकल जाओ बरे, आमची नगरी सोडून निघून जा तुम्ही, आमची नगरी सोडून निघून जा. ते म्हणे आम्हाला काय इसगाव चिचगाव भिकारी 40 गाव. निघून गेले. ते निघून गेल्यानंतर ज्या माणसांची बातमी आणली होती त्याला विचारलं. ते म्हणे का रे, हे बातमी खरी का? अहो म्हणे मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं. म्हणजे ते कबरलं नाही. आता बघा शायरीलाही लोक हुशार असतात. आमच्या राहुरीला एकाने हॉटेल होती आणि त्या हॉटेलमध्ये मर्डर झाला होता, मर्डर बरं का. पुरावा सापडली नाही, काहीच नाही. एका शायरीने 12 वर्ष तिथं नोकरी केली आणि थोडा वाद झाला. तो 12 वर्ष होऊन गेले, याला वाटतं माझं काय कोण नाही करणार आहे आता, आणि तो डायरेक्ट बोलून टाकला त्यांनी वाद झाल्यावर. ते म्हणे त्याला जसं भट्टीत झाकताना तसंच घालील म्हणे. सापडलं लगेच, पद्धत सापडल्या, हाडबिड सापडली. हा सापडला म्हणजे याचा अर्थ तसं राजाच्या डोक्यात आलं ते बनवता ही गोष्ट खरी ना. आपण आता त्यांची चोरी सापडू. आपण राजाने कपडे बिपडे काढले आणि प्रधानाला सांगितलं काही दिवस राज्यकारभार पहा. गेला, पाया चप्पल नाही, काही नाही, गेला. महाराज मुझे प्यास लगी बोले, प्यालो बोले पानी, भूख लगी खाना खा लो बोले. महाराज तुम्हारे तरफ कुछ काम मिलेगा? सांगतो कशासाठी? हा विषय समजून घेण्यासाठी घासावी लागते, कुठेतरी घासावी लागते. लगेच नाम दिलं, माळा घातली नाही, विश्वास लागतो त्याच्यावर, श्रद्धा लागते, असं नाहीये. गुरुवर निष्ठा पाहिजे. म्हणून त्याचा निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. इथं निष्ठा निश्चित चालू आहे, पुढे भाव आहे. त्याच्यासाठी दृष्टांत सांगतो. पाय चप्पल नाही, फाटके कपडे घातले, गेला तर प्यास लगे, गेलो, खाना खा लो. महाराज तुम्हाला तर कुछ काम मिलेगा? ते म्हणे आमच्याकडे काही काम नाही बुवा. ते म्हणे तुम्हारे बर्तन आहे ना, हे भांडे आहेत ना, हे बर्तन माखूंगा बोले, म्हणजे भांडे घासेल मी. ते म्हणे घास मग काय, मला फक्त खायला पाहिजे. मग त्याने काय केलं, काही दिवस भांडे घासले,
खायचं राहायचं. ते काय करते, कुठेतरी जायचे आणि कुठल्या तरी वनस्पतीची मुळी आणायची, ती चिलेमध्ये घालायची, चिलम प्याले का त्या मुळीचं सोनं बनायचं. यांनी सर्व पाहिलं, कोणत्या झाडाची मुळी काय सर्व. माझं गुरुकडं नाही सर्व युक्त शिकून घ्यायला नको. हा, मग त्यासाठी काही दिवस त्यांचे भांडे घासावं लागेल ना, काही सेवा करायला नको. हा, इथं लगेच. पण इथं सेवा म्हणजे काय, पैसे पैसे, गुरुला पैसे. अरे आई बापाला पैसे लागत नाही, आई बापाला प्रेम लागतं, जिव्हाळा लागतो. गण आता पोरे मोठ्याने नोकरी लागलेले आहेत. म्हणे आठ पाठवू, माझ्या मित्राचे मुलं फॉरेनला होता, तो फोन करतो 1 लाख रुपये पाठवू का. हे म्हणतात, भाऊ तू फक्त वर्षातून दोनदा एकदा ते तोंड दाखवत जा. म्हणजे आई बाबाचं प्रेम काय आहे, सुखी राहा, कुठे राहा पण सुखी राहा. त्या पैसे काय पाठवतो तू. मग आता तसं इथं सुद्धा बारकाने विचार केला, सर्व शिकून घेतलं. मग शिकून घेण्यासाठी काही जवळीक करावं लागेल का नाही. आता 7-7 वर्ष गुरुही राहावं लागत होतं. आता तर सोपं झालेलं आहे. फक्त विश्वास, श्रद्धा आणि त्या नामावर काय पाहिजे, नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेटी. भगवंत नाहीये. मग आता त्याने सर्व शिकून घेतलं आणि बरेच दिवस झाले. आता तू म्हणतो, महाराज मेरी बीबी है, मेरे माँ बाप है, मुझे बहुत याद आ रही है. बोले मैं जाऊ, जा बोले. तो आल्यानंतर परत इथं राज्यात आला. राज्यकारभार सर्व काही पाहायला गेलं. सर्व काय झालं, त्या प्रधानाला सांगितलं बाजू कपडे बिपडे घातले राजाचे, घोड्यावर बसला. अजून परत काहीतरी सैन्य घेतलं बरोबर, गेला. क्या महाराज तुम सोना बनाते. बोले नहीं, बोले सोना हम बनाते नहीं. झूठ बोलते, आप बनाते नहीं तो झूठ बोलने की बात क्या. बोले मैं बनाता नहीं. खूप त्याने प्रश्न विचारला पण ते काही कबलत नव्हते. शेवटी राजा म्हणाला, मैं बना के दिखाऊ, बना के दिखाऊ. अरे ते सर्व शिकून घेतलं होतं. आता आईच सुद्धा आमचे हे जे श्रीपाद बाबाचे महाराज आहेत ना, यांनी बाबाचे संकेत राहून शिकून घेतले. तेच सांगताय. आता ते बाबांचं हे आम्ही पदर तयार केलेले. आता हे तुम्हाला जे सांगतोय, हा बाबांचा निरोप आहे का आमचा निरोप आहे. मग आमची काय लाल करायची. हे संतांचा निरोप आहे, तसं सांगायला पाहिजे. हा, आणि आम्ही तुम्हाला ते सांगायला पाहिजे, जे त्या मार्गाने गेले तेनेच पण ते चालू जाता, न पुढे गुंता कोठे काही. मग त्यांनी काय केलं, ते ज्या पद्धतीने ते बनवत होते त्याच पद्धतीने त्यांनी बनवून दाखवलं. ते म्हणाले, बापरे बना तो बात सही है, तुम्ही एक बनाए सही है, लेकिन कहा तुम्ही घासी होंगी. म्हणजे काही दिवस भांडे घातले ना, मग सासूच्या हाताखाली काही दिवस राहायला नको. रीतभात कळेल ना, रीतभात कळेल, रीतभात. आमचे वडील म्हणायचे, लग्न झालं माझं म्हणे, म्हशीची शिंग म्हशीला दुर्गा भाऊ. मला काय म्हणे, लग्न झालं ना जा म्हणे तुम्ही. म्हातारी काय म्हणे, नाही 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 नाही, तिला काही दिवस सासूच्या हाताखाली राहू द्या म्हणे, तेव्हा तिला रीतभात कळेल म्हणे. आता कोणाचं खरं, वडील सांगतात ते खरं, काय सांगतात ते खरं. बरं, आईचा अनुभव होता का काय होता, आईचा अनुभव होता. मग आता इथं सुद्धा काही दिवस इथं तर लगेच बा पी हळद मी वय गोरी लगेचच कळायला पाहिजे. रातो लंबी दाढी, थोडं काळ घालायला पाहिजे तर कळेल ना त्या घरात ते रीत भात. मग आता ती शिकवायची गरज कोण, नवीन सून तुमच्या घरात आली ते शिकवायची गरज कोणाची, सांगायला पाहिजे का नको. मग आता इथं सुद्धा समाजाला नाही समजत, हे सांगायची गरज कोणाची, सांगायला नको, सांगायला पाहिजे. काय सांगायला पाहिजे, आत्माचं देव आहे. काय आत्माचं देव आहे, तो कसा आहे आणि काय आहे आणि ते आज्ञान घालवायचे. मग आता तुम्हाला जो प्रबोध दिलेला आहे ते आज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे का तुम्ही देव आहेत, तुम्ही ब्रह्म आहे. आज्ञान घालवण्यासाठी वास्तविक पाहता नुसतं मी ब्रह्म, तुम्ही एकटे ब्रह्म नाही, खलविंद ब्रह्म आहे. ते तुम्हाला आज्ञान घालवण्यासाठी तो भ्रम दिला. तू देह नाही, तू आत्मा आहे. तू देह नाही, तू आत्मा आहे. तुम्ही दोर असतो ना, त्याला पीठ भरलेला असतो. जर त्या 3 पदरी दोर असतो किंवा 2 पदरी दोर असतो, पण तुम्हाला जर ते पदर मोकळे करायचे असतील तर काय करावं, शेतकरी तुम्ही काय करावं लागेल, पीळ, तो जो पीळ आहे ते उलगडावं लागेल ना. मग तसं इथं सुद्धा आहे, तो अनंत धर्माचा पीळ बसलेला, मीच करता, मी भोगता, आधी मी अमुक टमुक टमुक, आणि तो पीळ आहे ना तो उलगडायचा आहे. मी ब्रह्म, मी आत्मा, मी आत्मा, मी आत्मा, उलगडायचा आहे तो.
आणि तू पहिला कसा बसलेला आहे, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी. देवाला नावच नाही हो, नाव द्यायला जन्माला आला नाही. हा फक्त पीठ काढण्यासाठी तुम्हाला नाव ठेवलेलं की देवाला नाव आहे का? इथं मानव काय म्हणतात, हा? आणि इथं सांग घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. ठीक आहे, ठीक आहे, अज्ञानामध्ये म्हणावं लागणार आहे. अज्ञानामध्ये हे लहानपणांना हे कपाई बागुलबो आणू का, बोकाडे आणू का, आणि तुम्हाला जर म्हटलं मी बोकाडे आणू का, तिथं काय हापा, ती भीती कोणाला? तसं नाम घ्या कोणाला? या अज्ञानाला नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. पण जर मोठे झाला तर हो बाबा तुम्ही सांगतात देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही गाव मोठे काही, रंग नाही, रूप नाही. हा, देवाला कुठे नाव आहे? तुम्ही कधी विचारलं का? नको त्या प्रश्नाला विचारतात. आणि हे प्रश्न विचारतात मुद्द्याचे विचारायला पाहिजे ना. लहानपणी ठीक आहे बा, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव, ठीक आहे. आणि मी सांगू तुम्हाला, कळल्यावर आहे ना सर्वच 12 खडी कुठपर्यंत पाठ करायची. लिहिता वाचता यायल्यानंतर 12 खडी पाठ करता का विसरून जाता? अहो पाठ करायची गरज नाही, विसरायची गरज नाही. म्हणून रामाच्या आरतीमध्ये आठवं नाठवं गेले भावा भाव, आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि आठवायची गरज आहे ना. रामाच्या आरतीमध्ये सांगितलेलं सोम भावेचा या पूजा उपचार, सदाची आरती वाक्याचं नजर, माधवराव स्वामी, केशवराव स्वामी, आठवता विचार. आठवायची गरज नाही, विसरायची गरज नाही. मग प्रबोध दिलेला आहे तुम्हाला, त्याला विसरायची गरज आहे का? आणि जर विसरायचीच गरज नाही तर आठवायचीच गरज आहे. मग केव्हा आठवायचं, केव्हा आठवायचं, केव्हा फुकायचंय? दूर झालं तर फुकायचं. आपलं नाव काय पाठ कोणी विचारलं तर सांगायचं माझं नाव सोम्या गोमे. कोणीच नाही तुमच्या जवळ, आणि तुम्ही म्हणतात मी अप्पाय, मी अप्पाय, मी अप्पाय, मी अप्पाय. आणि जर कोणतरी पाहिलं तर काय झालं, त्याची प्रेम झालं. आणि एकटं बरोबर करतो रस्त्याने चालताना, बघा तुम्ही. मग काय, मग तसं तुम्ही आपण एककडे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही देणे आत्मा आहे. हा, केव्हा करायचंय? विचार यायला, फुंकायचं कधी चूर दूर व्हायला लागलं फुकायचं. डोक्याचा गोविंद झाला लागलं बसायचं, सुरू करायचं. किती सोपं आहे. म्हणून ते म्हणतायचं ते अज्ञान पैसम कुठे, हे भ्रांतीची मसेर फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे स्वभावाचे. वास्तविक पाहता बारीक विचार करा. दृष्टांत फार सोपे असतात, पण त्या दृष्टांताचा सिद्धांत कळायला पाहिजे. दृष्टांताचा सिद्धांत कळायला पाहिजे. जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. इथं खंडूभटाचं पोट दुखतं आणि नारायण भटाला काळा. पोट कोणाला दुखतं? खंडूभट. आणि काळा कोणाला? नारायण भटाला. अहो जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. म्हणून एक दृष्टांत सांगतो, तुम्हाला माहिती आहे पण परत सांगतो. एक श्रीमंत होता वडारी, एवढा गडगंज श्रीमंत होता, आणि त्याला एकूण एक मुलगी होती. ते म्हणे आपल्याला मुलगी द्यायची, पण आपल्या तोला मोलाचा पाहिजे. नाही आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत पाहिजे. जगात जो श्रीमंत असेल त्याला द्यायची मुलगी. पण कोण आहे बाबा जगात श्रीमंत हे माहिती नव्हतं. याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, पण काही कोणी. मग तो भविष्यवाल्याकडे गेला. एका भविष्यवाल्याकडे, खूप श्रीमंत होता, त्या भविष्यवाल्याकडे गेला. आणि त्या भविष्यवाल्याला सांगितलं बाबा तू एक कर, या जगात सर्वात श्रीमंत सर्वात मोठा कोण आहे ते सांग. ते म्हणे ती ठेव ना, दक्षिणा दक्षिणा ठेव ना. ते म्हणे अरे पाहिजे ते घे. अहो त्याने बंडल टाकला, चक्कर आला. तरी कधी ते पैसे पाहिजे नाही, बंडल ठेवल्यावर चक्कर आला. याने त्याच्या तोंडावर पाणी मारलं, त्याला सावध केला. त्याने ते पहिल्याने बंडल घेतला, ताब्यात घेतला आणि विचारलं काय प्रश्न? अरे म्हणे जगात सर्वात श्रीमंत कोण आहे? माझी एकोणतीच मुलगी आहे आणि जगात जो मोठा असेल त्याला द्यायची. ते म्हणे बघा भविष्य सांगायचं काम माझं, जायचं काम तुझं. दृष्टांत सांगतो कायसाठी? जिथं चुकलंय तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. आपल्याला सुद्धा जिथं चुकलंय तिथं दुरुस्ती करता यायला पाहिजे. आपलं चुकलं आत का बाहेर? आत चुकलेलं आत, आणि तिथं दुरुस्ती करायची. आणि त्यासाठी हा दृष्टांत सांगतोय. दृष्टांत हा पटवण्यासाठी असतो. काय असतो? मुलगी गोरी आहे, गोमटीन मशीन पाहिजे. खरं आहे का? मशीन पाहिजे का? तो पटवण्यासाठी असतो. तशी ही गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं भविष्य. सर्व जगाला प्रकाश कोण देतं?
सर्व जगाला प्रकाश कोण देतो? सूर्य. कसं जायचं? तू जा, सर्व जगाला प्रकाश देतो. आता दृष्टांत तुम्हाला सांगितलं, तू गेला सूर्याकडे आणि त्याला सांगितलं, महाराज तुम्ही सर्वात मोठे आहात, माझी एकुलती एक मुलगी आहे, घ्या पदरात. सूर्य म्हणाला, आला बरोबर आहे, मी सर्व जगाला प्रकाश देतो बरोबर आहे, पण ढग आले तर मी दिसतो का? उकट चालला तिला त्यांनी. ढग आले मी दिसत नाही. हा ढगाकडे गेला, ढगाला सांगितलं, तुम्ही फार मोठे आहेत, मी खूप श्रीमंत आहे, एकुलती एक मुलगी, माझी मुलगी, घ्या पदरात. मी अगोदर सूर्याकडे गेलतो, सूर्य सर्व जगाला प्रकाश देतो म्हणून, पण त्यांनी सांगितलं की ढग आले तर मी दिसत नाही, माझ्यापेक्षा ढग मोठे. ते म्हणे, अहो माझ्यापेक्षा सुद्धा मोठे. कोण? सुनामी जर आली ना, मी दगड धांडे हे म्हणजे झाडं झुडपं सर्व उलटे पालटे करतो, पत्रा बित्रा सर्व उडून नेतो, पण मोठमोठे दगड काय माझ्याकडनं उडत नाही. कोण मोठे? वारा. वारा मोठा आहे, वारा. ढगाने सांगितलं, गेला वाऱ्याकडे, वाऱ्याला सांगितलं की आपण तुम्ही असे मोठे आहेत, मी असा आलो माझा प्रवास, पण तुम्ही मोठे आहेत. आणि सांगितलं बुवा, ढगाने सांगितलं, वारा मोठा आहे. वारा म्हणाला, अहो मी लई हे करतो, काय परंतु माझ्याकडे दगड काय उडत. वडाने कोणाकडे जावं लागलं? दगडाकडे गेला, सांगितलं मी असा आलो आणि तुम्ही मोठे आहेत, माझी मुलगी या पदरात. तुम्ही जाऊ घेतली असती, मी कोणाला घाबरत नाही, सुनामीला नाही, कशाला घाबरत नाही, पण वड्याने जर आज सुट्टी केली, माझा काय होतो? भोगा होतो. कोण मोठे? वडार. मुलगी कुठे द्यावं लागली? मग आपल्याला जिथं चुकलं तिथं दुरुस्ती करायची. इथं खंडूमठात पोटतो तर नारायण भटाला काळा, हा चालले आपण. मात्र तुम्हाला पाहिजे सुख, प्रत्येकाला काय पाहिजे? सुख. सुख कुठे आहे? देवाजवळ. सुख कुठे आहे? देवाजवळ. माता सांगा तुम्ही, लोकांनी सांगितलं देव कुठे आहे? मग पंढरपूरला आहे म्हणून सांगितलं, देऊन ठेव त्यांनी. सुखा लागी करशी तळमळ. तू सुख पाहिजे ना, सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीची जा एक वेळ. मग एक वेळ गेल्यावर झालं का? झालं. आणि असं का म्हटलेलं आहे की त्यावेळेस विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, त्यावेळेस साधू संत तिथं राहायचंय, होती संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी, आषाढीला जायचं, अनुग्रह घ्यायचा, 6 महिने त्या अनुग्रहाचं चिंतन करायचं, आणि नंतर 6 महिन्यानंतर प्रबोधिनी एकादशी. काय प्रबोधन. बरं झालं तिथे ठेवलं त्या कॅलेंडर वाल्यांनी, यांनी काढून टाकलं असतं. हो, मी पहिल्यांदा जायचो पंढरपूरला, भिंतीवर चित्र होतं, भिंतीवर चित्र. मंदिरात तिथं दरुड खांबा जवळ तिथं चित्र होतं, असे अवस्था खाली पडलेले, आणि ते बामणाने असा बोट घातलेला, अवस्था आहे ना, तो काढून टाकला फोटो. तसं हे यांनी काढून टाकलं असतं ते कॅलेंडर मध्ये प्रबोधन एकादशी नसतं. आता प्रबोध म्हणजे नेमकं काय? आता उघडी डोळे जरी अध्यापिनाकडे, मातीच्या कोडे दगड आला पोटाची, मनुष्य द्यायचा निध, साधा ते साधा सिद्ध, आणि प्रबोध करून संत पार उतरतील. आणि प्रबोध हा आहे, तेच देवाचं नाव आहे. तुम्हाला देव कुठे जायचं पाहायला? हा, तो ज्यांना प्रबोध मिळाला ना, पण विश्वास पाहिजे ना. हा, इथं जो संचारणी थोर, पाप नाही आणि घोर, हीच विनाशाची वाघुर प्राण्याची. हा, संशय संशय. हा, दोरीवर साप साप एका दोरी. संशय संशय कशात जाईल? ज्ञान व्हायला पाहिजे. मग ज्ञान म्हणजे काय बुवा? पाहावे आपणाशी आपण. ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. तुम्ही जे एकात्मा आहे. शाश्वत काय वस्तू आहे बरं सांगा तुम्ही? दुधामध्ये तूप आहे का नाही? दिसते का? नाही का? अहो किती तुम्ही हाताने डवळा ना, निघणार नाही ना. मग काय करावं लागेल? क्रिया करावं लागेल. दूध तापवायचं, ते गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर विरजन, 5 लिटर जर दूध असेल ते विरजन किती आणावं लागतं? 6 लिटर. चमचाभर गुरुमुखे उजत जाईल दिसे. गुरुचा बोध फक्त थोडासाच असतो, थोडासा. पण तुम्हाला ते पाहिजे ना, त्या गुरुचं लई मोठा लावा जावा पाहिजे. चांगदेवाच्या पाठीमागे एवढं सैन्य होतं. हा, गेले. जेव्हा भिंत चालत दिसती ना, तो गण वाघावर आला होता. पण त्यांनी एकच सांगितलं, एक बळी द्या म्हणे, तुमचा शिष्य एक बळी द्या म्हणे. पळून गेले. आता सुद्धा जर कोणी सांगितलं ना की बाई इथं पूल बांधायचं, तिथं एक माणसाला काय करावं लागतो? बळी द्यावा लागतो. मग तो एखादा माळकरी द्या बुवा, किती मोठी सोय होणार आहे.
एवढा मोठा पूल आहे, काय फार फिरून जावं लागतं, आणि पूल जर झाला तर शॉर्टकट आहे बुवा. मग एखाद्याने बळी द्या नाही बा, माळकरी बळी द्या ठरलं बुवा, माळकरी बळी द्यायचं ठरलं, तुम्ही लगेच असा हात घालणार, काढून टाकणार, मी नाही माळकरी बुवा. मी तर तयार होणार बुवा, मी तर लई तयार होणार. कारण अरे मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुटले बुड फुटले, मरून जगता यायला पाहिजे. आणि खरा सुखी सांगू तुम्हाला, माळकरी मरून ज्याला जगता आलं ना तो एकदम आनंदी. मरून जगता यायला पाहिजे. आणि हा विष्णू मरून कसं काय जगायचं? अरे म्हणजे मरणाची भीती काढून टाकायची. मरणाची येणारच आहे, ते काय काय पडतं तुम्ही. आणि जे आजारी आपण पडतो ना, एक कप पित्त आणि वात आणि या वातावरणामुळे, बर का. आणि जर सांगू तुम्हाला, सर्वात जर मन प्रसन्न असेल ना, आणि म्हणून ही माळ घातल्यानंतर आहे ना, तो मनुष्य सर्व फ्रेश होतो. भय जात त्याची, लाज भय चिंता दुराविला मान. आणि त्या माणसाला कसा बी आजार असेल काय असेल, हे किरकोळ सर्दी बिर्दी जाऊ द्या, हे होणार वातावरणामुळे. पण हे जे ना, सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न. जर आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर मन प्रसन्न पाहिजे. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी भीती गेलेली पाहिजे. कशाची? मरणाची भीती. म्हणून आपली माणसं जे आहेत ना, आपल्या माणसांना काही एवढं दुखणं बिकणं काही एवढं नसतं. का नसतं? की त्यांना अंतिम सिद्धांत कळलेला आहे, हे जाणार आहे एक दिवशी, एक दिवशी हे जाणार आहे. देह जाणार जाणार, याशी काळोबा खाणार, याशी काळोबा खाणार, याशी काळोबा खाणार. आता हे 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 या वयाचं आईने काय करायला पाहिजे? गळ्यामध्ये सटवी घालण्यापेक्षा माळ घालायला पाहिजे. पहिले गुरु आई व्हायला पाहिजे. पण नाही ना बाबा, आता त्यांचं हाड भरायचं वय हे, म्हणजे मग पुढे हाड मोडतील ना ते आमची, त्यांना हाड भरू द्या. मोठे झाल्यावर ऐकत नाही, मोठे झाल्यावर ऐकत नाही. लहानपणीच मी, आता आमचा एक राईन म्हणून होता, जर्सी गाय होती, त्याच्याकडे 5-6 गायी होते. मी गेलो आणि गेल्यानंतर असं थांबलो बरं का मी. आणि एका गायीला 10 वाजता गेलो मी. किती वाजता? आणि तो सकाळी 5 वाजता 6 वाजता गाय फिरतो, आणि डेअरीवर 6 वाजता फिरतो. आणि 10 वाजले होते मी गेलो तेव्हा, 10-10:30. आणि माझं लक्ष गेलं. मग रे राजे बाबा, अरे ते गाईचं तू बाला, त्याला काय म्हणतो तुम्ही, बाला सोडला नाही. सकाळपासून म्हटलं, आणि दूध दुधानं बाला बांधतात ना. ते म्हणाले नाही बाबा. म्हटलं मग काय झालं? ते म्हणे ते दूध नाही देत, आणि ती पैलाडू आहे. काय आहे? पैलाडू आहे. म्हणजे ते अजून व्याजलेली नाही. मग जोर कावर मारला नाही? म्हणे ती पैलाडू आहे ना, मग तिला काय व्हायला पाहिजे? सवय, वळण पडायला पाहिजे. तेव्हा मायला म्हटलं, एवढं डोकं इथं चालतं आणि इथं का गाण ठेवलं? इथं का गाण ठेवलं? वळण पडायला नको लहानपणापासून. ठीक आहे, नाही कळलं. पण आता जे नवीन असतील त्यांना तरी, आपले जाऊ द्या, आपलं नाही, आता ते मुडतील पण वाकणार नाही. आता आपले आहेत ना, असे वाकायला गेले तर मुडून जातील, जाऊ द्या, त्यांचा प्राणात जात नाही म्हणून. पण आता पहिला प्रश्न आहे की, सांगू तुम्हाला, देवाशिवाय सुख कुठंच नाही. हे घरदार आहे. सांगा तुम्ही, आता आपण पहिले कसे होतो, सपनामध्ये राहायचो. आता एवढे सिमेंट काँक्रीटचे आहे, गाड्या आहेत. होत्या का एवढ्या गाड्या होत्या तेव्हा? सायकली जर असेल तो श्रीमंत, शाळेमध्ये सायकलवाला गेला तर तो श्रीमंताचा पोरगा. आता माणसा परत गाड्या आहेत, सुख आहे का? बरं एवढे पैसे दिसत होते का तेव्हा? आता ऊत आला, ऊत. सुख कुठे? आणि सुख ज्याच्या जवळ तिकडे जायला तयार नाही. सुख तुमच्या जवळच आहे. देव आहे, सुख आहे देवाजवळ, देव आहे तुमच्या जवळ. का रे फिरता रानो वनी पुसा? फक्त संताला विचार पाहिजे. पण संत काय हो इथं? बाबा बाबा बाबा, तुम्ही संत कोणा म्हणतात? हे बघा, हे शब्द आहेत नाही, संतच आहेत. हे ग्रंथ आहेत ना, हे संत आहेत. फक्त याच्यातलं तुम्हाला वाच्यार्थ लक्षार्थ कळायला पाहिजे. युद्ध ते युद्ध, हे युद्ध आजही. म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, तुम्हाला जे साधन दिलेले आहे ते साधन कशासाठी वापरायचंय सांगा. तुम्ही शेतकरी आहे, पिकाला पाणी जे द्यायचे, पाण्याशिवाय पीक येत नाही, हे त्रिवार सत्य. पाण्याशिवाय पीक येत नाही. मग आता पाणी
गुडघ्या इतकं पाणी पिकाला सोडायचं का नुसतं ओल पाहिजे ते पीक चांगलं का त्या पिकामध्ये नेहमी पाणी साठलेलं असतं ते पिकं चांगले? फक्त ओलावा पाहिजे, फक्त ओलावा पाहिजे, जास्त बी उपयोगाचं नाही. तसं हे सुद्धा आहे ना, जास्त बी उपयोगाचं नाही. फक्त ओलावा पाहिजे, फक्त भाव पाहिजे. आणि तुम्ही ते जास्त जर सोडलं ना, हा मग जास्त जर करत असेल तुम्ही आप्पा 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 माझं नाव आप्पा एवढं पाणी नाही सोडायचं. माहिती झालं त्याला काय करायचंय, नाव पाठ करायची गरज नाही. एवढं माहित झाल्यानंतर तुम्ही तुमचं नाव पाठ करत बसले ना, माहित झाल्यावर काय बेधुन 4 किती रे बेधुन 4. आता हे कधी बी जर विचारलं तरी तेच ना का बदल होईल? तसंच आहे ना, मग तसं एवढं माहित झालं ना. हा ठीक आहे, कधी विसर पडू नये म्हणून मी आज टाकलेलं आहे. मी कधी विसरू शकत नाही. तुम्हाला ते वाचून मी दाखवतो, पण ते कोणी वाचतं का नाही करत नाही. या गप्पा बरं का, या गप्पा बिप्पा कोणी वाचतं का नाही करत. काय झालं, ऐकायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही, वाचत नाही, हे बघा इथं सद्गुरुनाथा बरं का, सद्गुरुनाथा विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही. ज्यांना प्रबोध दिलेला आहे, विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही. दिवस येतात जातात पण मन कुठंच रमत नाही किंवा लागत नाही. पाऊस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळं होत नाही. हृदयच सद्गुरूची आठवण झाली नाही असं कधी झालंच नाही. कोणता गुरु? हृदयच सद्गुरूची आठवण झाली नाही असं कधी झालंच नाही. आठवायला विसरावं लागतं आणि विसरता मात्र आलंच नाही. विसरायचा प्रश्न येतो ना. आठवण गेला भाव लय भाग्यवान तुम्ही. आणि सांगू तुम्हाला, तुमच्यापेक्षा मी भाग्यवान असं आहे, हे ऐकायला कोणीच तयार नाही. असं तर तुम्ही असं ऐकायला सांगा, लोक काही सांगितलं नाही, कथा गेली गोष्टी काही सांगितलं नाही. असं जर सांगितलं, या गोष्टी कोणी सांगितलं नाही, ते म्हणतात वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणून या ठिकाणी हे करा, तुम्हाला जे साधन दिलेलं आहे ते साधन करा. आणि झालेले हे आयुष्य पुन्हा नाहीये. म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम. तर सांगितलं का, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार सुख भोगू नका. सांगता या ठिकाणी साधा सिंपल निरोप जसाचा तसं सांगितलेलं आहे. देव तुमच्या जवळ त्याला ओळखा अगोदर आणि मग बाहेरचं. बाबा कधी ह्या बाबा चला, पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ कोसावे. दोषोनी मत द्यावे बसाय दानवे एकांती व्यंकटी सांडो. या सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो. मैत्र गाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांछिल तो ते लावो. आणि नाते वर्ष सकळ मंगळे ईश्वर रिष्टांची मांडाळी. अनावर्त मंडळी भेटतो चला कल्पतरूचे आरो. चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषाचे. चंद्रमेचे आलाचन मार्तंड जे तापुरीन. हे सर्व सदा सज्जन सोयरे लोक. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी. भजिजो आदि पुरगी अखंडित आणि ग्रंथ पूजे विशेषी लोकिये. दृष्टा दृष्ट विजय व्हाजे. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणेवर ज्ञान देव सुख्यात झाला. येणेवर ज्ञान देव सुख्यात झाला.
येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. बरं, जानेवारी महिन्यामध्ये